राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने गुरुवारी पुणे मुंबई हायवेवर मोठी कारवाई करत 1,07,07,240 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हिंजवडी गावच्या हद्दीत पुण्यात अवैध मार्गाने येणाऱ्या गोवा आणि मध्य प्रदेश निर्मित विदेशी मद्याचा मोठा साठा पकडण्यात पथकाला यश आले. मिळालेल्या माहितीनुसार पुणे मुंबई टॅक्सी स्टँडसमोर एका संशयास्पद 6 चाकी कंटेनरची तपासणी करण्यात आली. चालकाने सुरुवातीला गाडीत स्पेअर पार्ट असल्याचे सांगून बनावट बिल्टी दाखवली. मात्र संशय आल्याने तपासणी केली असता गाडीत गोवा व मध्य प्रदेश राज्यासाठी मर्यादित असलेल्या विदेशी मद्याचे 1009 बॉक्स आढळले. यामध्ये बियर आणि नामांकित ब्रँड्सच्या विस्कीच्या बाटल्यांचा समावेश आहे. या प्रकरणी अशोक कुमार 36 वर्ष राहणार राजस्थान या चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई विभागीय उपायुक्त सागर धोमकर आणि अधीक्षक अनिरुद्ध पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नरेंद्र थोरात, दुय्यम निरीक्षक विराज माने, निनाद निकम व धियत सस्ते, सद्दुनी अलीम शेख, जवान रणजित चव्हाण, शशिकांत भाट, ऋतिक कोळपे, माधव माडे, संदीप सुर्वे, सतीश पोंधे, राहुल तारळकर, शशांक जिंगळे व अमोल दळवी यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक नरेंद्र थोरात हे करीत आहेत. नमस्कार, मी निरीक्षक नरेंद्र थोरात, विभागीय भरारी पथक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग, पुणे. तर माननीय या विभागाचे आयुक्त माननीय डॉक्टर राजेश देशमुख साहेब व सहआयुक्त प्रसाद सुर्वे साहेब, विभागीय उपायुक्त श्री सागर धोमकर साहेब यांच्या आदेशान्वये व मिळालेल्या एका बातमीवरून गोवा राज्यातून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मद्याची वाहतूक होऊन ते पुण्यामध्ये येणार आहे अशी बातमी मिळाल्यावरून मी माझ्या पथकासह पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात हिंजवडी गावाच्या हद्दीत पुणे महामार्गाच्या टॅक्सी स्टँड समोर त्या ठिकाणी आम्ही पाळत ठेवून सदर वाहनाची तपासणी केली. सदर वाहन थांबून त्याची तपासणी केली असता त्या वाहनामध्ये आम्हाला गोवा राज्यात तयार झालेलं व महाराष्ट्रात बंदी असणारं 1007 बॉक्स, ज्यामध्ये बडवायझर बियरचे सुद्धा 590 बॉक्स आहे आणि गोवा ब्रँडचे जो प्रीमियम ब्रँड आहे त्याच्यात 395 बाटल्या आहे. असे एकूण 395 बॉक्स आहेत. असे एकूण 1007 बॉक्स आणि एक आरोपी वाहन चालक याला जागेवरच अटक करण्यात आली आहे आणि त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. सदर कारवाईमध्ये विभागीय उपायुक्त सागर धोमकर साहेब यांच्या निर्देशानुसार व उपअधीक्षक अनिरुद्ध पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी व माझ्या पथकाने, ज्यामध्ये दुय्यम निरीक्षक विराज माने, निनाद निकम, धीरज सस्ते, सतीश पोंधे, संदीप सुर्वे, माधव माडे, राहुल तारळकर, शशांक जिंगळे व अमोल दळवी या सर्व स्टाफनी मिळून ही कारवाई केलेली आहे. यामधील राज्य तस्करांचे पुढील कारवाई आम्ही करणार आहे. गोव्यापर्यंत ज्याचे धागेदोरे तपासणार आहे व यामध्ये पुढे पण मोठमोठे आरोपी जो सराईत गुन्हेगार याच्यामध्ये यांना अटक करण्याचा आमचा मानस आहे. थँक्यू.